नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याची भाजी सुका जवळा टाकून, म्हणजे नॉनव्हेज भाजी बनणार आहे आज. चला तर मग सुरुवात करूया. कढई घेतली आहे. कढई तेल टाकलं आहे. गरम झाल्यावर त्यात जिरं टाकलं आहे. मी ह्याच्यासाठी नॉनव्हेजसाठी मोहरी नाही वापरत सहसा, म्हणून मी फक्त जिरं टाकलं आहे आणि आवर्जून लसूण टाकले. त्यावर लसूण टाकले. लसूण आता लालबुंद झाली की त्यावर मी आता कांदा टाकणार आहे. ही अशी वांगा आणि सुका जवळ्याची भाजी खूप छान लागते. आता लसूण मी भाजून घेतली आहे चांगली. त्यावर आता कांदा टाकणार आहे. पहा, कांदा झाला आता लालसर भाजून घेणार आहे सोनेरी रंगावर. त्यासाठी मी झाकण ठेवलं आहे. 2 मिनटं झाकण ठेवून कांदा थोडा नरम झाला की त्यावर मी टोमॅटो टाकणार आहे. कांदा भाजण्यासाठी मी भाजीसाठी लागणारं पुरेसं मीठ आहे चवीनुसार, ते सर्व कांद्यावरच टाकून घेतलं आहे. त्यावर टोमॅटो टाकला आहे आणि मिश्रण झाकून ठेवलं आहे, जेणेकरून स्वतःच्या वाफेवरच भाजी शिजत राहील. आज थोडा व्हिडिओचा प्रॉब्लेम झाला आहे माझा, त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शूट करता आला नाही आहे, तर प्लीज जरा समजून घ्या. हा बघा, कांदा आता लालबुंद रंगावर शिजून आला आहे. त्यावर टोमॅटो टाकला. टोमॅटो शिजला की त्यावर मी वांगं टाकणार आहे. तसेच मी घरगुती किचन किंग मसाला असा बनवला आहे, तो टाकणार आहे. आणि नंतर वांगं शिजत आलं की त्यावर सुका जवळा टाकणार आहे. आणि अशा पद्धतीने भाजी, हे बघा वांगं पण टाकलं आहे मी. थोडासा व्हिडिओ कट झाला आहे. वांगं टाकून झाकण मारून वांगं पण मऊ शिजून आलं आहे. आता त्यावर सुका जवळा टाकून मसाला वगैरे टाकला आहे. थोडंसं पाण्याचा हबका देऊन मी आता भाजी पूर्ण बनवणार आहे. ही जर भाजी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय. हॅपी संडे. ही बघा, भाजी छान शिजली आहे आणि त्यात कोकम टाकलं आहे.